हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ड्रॉ केले इनॅन्शियोमेरिक स्ट्रक्चर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. पहिलं तर आपण चेक केलं की वेदर द लॅक्टिक ॲसिड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑर इनॲक्टिव्ह. आणि आपल्याकडे काही क्रायटेरिया आहे की एखादा कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल ऑप्टिकली ॲक्टिव्ह कधी असेल वेन इट इज नॉन सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. म्हणजेच कधी बाळा वेन इट इज अ कायरल मॉलिक्यूल ऑर कायरल कंपाऊंड. आणि मग त्यासाठी मग आपल्याकडे काही कंडिशन्स आहेत जे आपण चेक करत होतो की मॉलिक्यूलमध्ये कुठे प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, मॉलिक्यूलमध्ये कुठे सेंटर ऑफ सिमेट्री आहे का, किंवा मॉलिक्यूलमध्ये कुठे अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे का. यांच्यामधला कुठला पण एखादा टाईप असेल सिमेट्रीचा तर तो मॉलिक्यूल असतो सिमेट्रिक आणि तो त्याच्या मिरर इमेजवरती असतो सुपर इम्पोजेबल, आणि त्या केसमध्ये तो असतो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. चलो, तर आता आपल्याला बघायचं आहे 2-ब्रोमोब्युटेन हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का. 2-ब्रोमोब्युटेन तर चेक करूयात. चल घे सेकंड 2-ब्रोमोब्युटेन. सेकंड स्ट्रक्चर ड्रॉ करू आपण, बघूयात तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का. तर सेकंड आपल्याला चेक करायला दिलंय 2-ब्रोमोब्युटेन. 2-ब्रोमोब्युटेन. 2-ब्रोमोब्युटेन स्ट्रक्चर ड्रॉ करूया 2-ब्रोमोब्युटेन्स. फर्स्ट कार्बन CH3, सेकंड कार्बन CH, ब्रोमीन 2-ब्रोमो, देन CH2, CH3. आता याच्यामध्ये जर बघितलंस तू बाळा तर हा जो फर्स्ट कार्बन आहे 3H ला अटॅच आहे, हा कार्बन 2H ला अटॅच आहे, हा कार्बन 3H ला अटॅच आहे, म्हणजे सेम ग्रुप्स. मग आपल्याला माहिती आहे फॉर ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा फॉर अ कायरल सेंटर दिस कार्बन मस्ट बी अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. सेम ॲटम्सला जर अटॅच असेल तर ते असतात अकायरल, कायरल नसतात. पण हा जर बघितला आपण सेकंड कार्बन तर हा कायरल कार्बन आहे, असिमेट्रिक कार्बन आहे का. तर सेकंड कार्बन कुणाला अटॅच आहे CH3, ब्रोमीन C2H5, आणि एक कुणाला अटॅच आहे हा H, एक कुणाला अटॅच आहे H. नाव दिस सेकंड कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. म्हणून हा जो सेकंड कार्बन आहे आपल्याकडे इट इज अ कायरल सेंटर. हा सेकंड कार्बन म्हणजे आपल्याकडे काय कायरल सेंटर. आणि मॉलिक्यूलमध्ये जर एकच कायरल कार्बन ॲटम असेल तर कालच आपण रूल बघितला की सपोज मॉलिक्यूलमध्ये एकच कायरल कार्बन ॲटम आहे देन दॅट मॉलिक्यूल इज 100% ऑप्टिकली ॲक्टिव्ह. म्हणजे हा 2-ब्रोमोब्युटेन आहे, इट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तर हा 2-ब्रोमोब्युटेन इज ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. मग चलो, आता हा जो कायरल सेंटर आहे तो इकडे आपण दाखवला आहे बघ, हा कार्बन. आणि त्याला कोण कोण अटॅच आहे बाबा, त्याला अटॅच आहे CH3, ब्रोमीन H, आणि अजून कोण C2H5. किंवा असंही लिहू शकतोस तू, असं काही लिहायला बंधन नाही. CH3 हा C, इकडे CH2 CH3 म्हणजे C2H5, आणि अजून कोण आहे ब्रोमीन, आणि एक कोण आहे H. तर हे बघ 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप्सला अटॅच आहे. इट इज अ कायरल सेंटर. चला लिहूयात मग आपण सगळे ग्रुप्स. याच्यामध्ये फर्स्ट कार्बन इज CH3, C, नंतर हा म्हणूयात आपण C2H5, एक कोण अटॅच आहे बाबा ब्रोमीन, एक अटॅच आहे ब्रोमीन, आणि एक अटॅच आहे H. आता याची मिरर इमेज, मिरर इमेजमध्ये इथे दिसणार CH3, काही प्रॉब्लेम नाही. इकडे दिसणार C2H5, इथे दिसणार ब्रोमीन, आणि इकडे दिसणार H. ते मिरर इमेज पाळा. मिरर पासून एवढ्या डिस्टन्सवरती CH3, एवढ्या डिस्टन्सवरती C2H5, H, ब्रोमीन, मिरर इमेजेस ऑफ वन अनदर. आणि आता ह्या मिरर इमेजेस कसल्या आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल. आपल्याला माहिती आहे की हा मॉलिक्यूल उचलला आणि याच्यावरती आपण प्लेस करायला गेलो तर हे 2 ॲटम्स मॅच नाहीत होणार. आपण हा मॉलिक्यूल आहे तो काय करणार, रोटेट करणार. म्हणजे हा CH3 बॉन्ड ह्याला करणार रोटेट. हा CH3 बॉन्ड आपण अशा टाईपमध्ये रोटेट करणार की C2H5 वरती पडायला पाहिजे, CH3 वरती. आणि त्या केसमध्ये हा जो ब्रोमीन आहे तो येणार Hच्या जागेवरती, आणि H येणार इथला ब्रोमीनच्या जागेवरती. आपण बघितलं आधीच की हे जे 2 ॲटम्स आहेत ते याच्यावरती ओव्हरलॅप होणार नाहीत. का तर बाळा हा
आणि हा एकमेकांच्या कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. मग हा जर डी आयसोमर असेल तर हा कुठला आयसोमर असतो, एल, डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी. जस्ट मग खाली फक्त आपण लिहूयात ते, आम्हाला माहित नाही डेक्स्ट्रो कोण लिओ कोण, फक्त आपण म्हणूयात की हा टू ब्रोमोब्युटेन जर डी असेल, डी टू ब्रोमोब्युटेन, तर त्या साईडला जो लिस्ट केलाय तो असू शकतो एल, किंवा हा जर डी असेल तर फर्स्ट वन इज एल. डिपेंड्स, ह्या दोघांमधला एक डी आयसोमर असेल, एक एल आयसोमर असेल, बाकी काही नाही. आणि मग हे आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये पण दाखवू शकतो. इथं जे आपण दाखवलंय वेज डॅश फॉर्म्युलानी, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलानी दाखवू शकतो सेम पण डे. फिशर प्रोजेक्शनमध्ये आपण इकडून बघणार बाळा. इकडून बघताना हा कार्बन आहे, हॉरिझॉन्टल बॉन्ड टुवर्ड्स द व्हीवर, हा लेफ्ट साईडला, हा राईट साईडला, एच बी आर. वर्टिकल बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्हीवर, CH3, वर्टिकल बॉन्ड अवे फ्रॉम द व्हीवर, C2H5. ते अशा टाईपमध्ये दिसणार आहे, CH3, C2H5, आणि हा H ब्रोमीन, आणि हे कायरल सेंटर. ओके, तर लिहून टाकूयात बघ इथे. CH3, C2H5, वर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द व्हीवर. ब्रोमीन दिसणार राईट हँड साईडला, H दिसणार लेफ्ट हँड साईडला. आणि आता याची मिरर इमेज काढायची आपण. इकडे दिसणार ब्रोमीन मिररमध्ये रिफ्लेक्शन, इथे दिसणार H, इथे C2H5, आणि वरती दिसणार CH3. आणि इकडे बघ ना, इथून जर आपण बघितलं मॉलिक्यूलकडे, वर्टिकल बॉन्ड अवे फ्रॉम द व्हीवर, वरती CH3 दिसणार, अवे फ्रॉम द व्हीवर बॉन्ड C2H5, हॉरिझॉन्टल बॉन्ड टुवर्ड्स द व्हीवर H, आणि H कुठल्या साईडला आहे, राईट साईडला H. आणि ब्रोमीन आहे हॉरिझॉन्टल बॉन्ड टुवर्ड्स द व्हीवर, तो कुठल्या साईडला आहे, लेफ्ट, तर हा लेफ्ट साईडला. तर हा उचलला आणि याच्यावरती आपण प्लेस केला तर दिसतंच आहे आपल्याला की हे दोघं काय होणार, सुपर इम्पोज. हे पण काय होणार, सुपर इम्पोज. पण हा ब्रोमीन कुणावरती पडणार, H वरती, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. तर एक जर असेल डी आयसोमर तर दुसरा काय असणार आहे, एल आयसोमर. एक जर असेल प्लस आयसोमर तर दुसरा काय असणार आहे, मायनस आयसोमर. असंही लिहू शकतो आपण, कंप्लीट न लिहिता तो असंही लिहू शकतोस की सपोज हा प्लस आयसोमर आहे तुझ्याकडे, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, तर दुसऱ्याला लिहू शकतोस तू लिओ रोटेटरी आयसोमर. आता पुढे अजून आपल्याला एक काय दिलंय, सेम कंपाऊंड दिलाय बाळा, ब्युटेन टू ऑल. इथे 2 ब्रोमोब्युटेन होता, सेकंड कार्बनला ब्रोमीन, आता सेकंड कार्बनला फक्त कोण आहे, OH. तर सेमच, काही फंडा चेंज नाही, फक्त हा ब्रोमीन काढायचा आहे आणि OH लावायचा आहे. ते तू करायचं आहे, मी काही याच्यामध्ये जास्त करत बसणार नाही, हे तू करून टाक. ब्युटेन टू ऑल मी डायरेक्ट कॉपी पेस्ट मारतो इकडे. चलो, आता थर्ड वन आमच्याकडे होता ब्युटेन टू ऑल. थर्ड आपल्याला दिलाय ब्युटेन टू ऑल, म्हणजे सेकंड कार्बनला OH, सेकंड कार्बनला ब्रोमीन नको, सेकंड कार्बनला कोण पाहिजे, OH. दिसतंच आहे आपल्याकडे आता सेकंड कार्बन जो आपल्याकडे आहे, इट इज कायरल कार्बन बिकॉज इट इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स. तर ब्रोमीनच्या जागेवरती फक्त आता कोण आहे आमच्याकडे, OH. जिथे ब्रोमीन आहे तिथे आपल्याकडे फक्त OH, बाकी काही चेंज नाही. ओके, OH, 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 आणि इकडे एक OH. झालं, एक प्लस आयसोमर, एक मायनस आयसोमर, L ब्युटेन टू ऑल.
आणि एक असेल डी ब्युटेन टू ऑल. तर बस आपण काय चेक केलं की कायरल सेंटर आहे का. मग बाळा ब्युटेन टू ऑलमध्ये सेकंड कार्बन होता कायरल सेंटर, 2 ब्रोमोब्युटेनमध्ये पण सेकंड कार्बन होता कायरल सेंटर, आणि का लॅक्टिक ॲसिडमध्ये पण हा जो सेकंड कार्बन आहे इट वॉज अ कायरल सेंटर. त्यामुळे लॅक्टिक ॲसिड पण काय होतं ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि ऑप्टिकली ॲक्टिव्ह ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल असतो त्यावेळेस तो मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज हे दोघंही असतात नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजे ओरिजिनल मॉलिक्यूल जर असेल डेक्स्ट्रो रोटेटरी, इट्स मिरर इमेज इज लिओ रोटेटरी. आणि दोघांमध्ये डिफरन्स काय, तर इनॅन्शिओमरमध्ये आपण म्हणलं की इनॅन्शिओमर्स हॅव सेम फिजिकल प्रॉपर्टीज लाईक मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डायपोल मोमेंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी. तर ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सेम असतात इनॅन्शिओमर्सच्या. दोघांमध्ये डिफरन्स काय असतो, बाय देअर ॲबिलिटी टू रोटेट प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. की एक आयसोमर जर प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट -25 डिग्रीने रोटेट करतो टुवर्ड्स लेफ्ट, तर दुसरा आयसोमर त्याची मिरर इमेज 25 डिग्रीनीच प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट रोटेट करणार, बट नाव टुवर्ड्स राईट. तर बस दोघांची काय की डायरेक्शनची ॲबिलिटी डिफरंट आहे. प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट कुठल्या डायरेक्शनला रोटेट करायचं, लेफ्ट का राईट, ती ॲबिलिटी डिफरंट आहे, मॅग्निट्यूड सेम आहे. मग आता पुढे जाऊयात. पुढे अजून एक फंडा आहे बघ. पुढे आता एक फंडा आहे रेसिमिक मिक्सचर. हे म्हणजे काय बघ, रेसिमिक मिक्सचर म्हणजे सपोज आपल्याकडे ब्युटेन टू ऑल आहे, ब्युटेन टू ऑल, आणि हा ब्युटेन टू ऑल प्लस 10 डिग्रीने प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतो. आता प्लस म्हणजे हा कसला आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी, म्हणजे लाईट कुठे रोटेट करतो, राईट साईडला. मग त्याची जी नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे, म्हणजे आपल्याकडे जो राईट साईडला जो आत्ता मॉलिक्यूल तो कुठल्या डायरेक्शनने लाईट रोटेट करणार, -10 डिग्री. का तर हे दोघे एकमेकांच्या कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. मग ब्युटेन टू ऑलचे काही मॉलिक्युल्स डेक्स्ट्रो रोटेटरी आहेत, ब्युटेन टूचे काही मॉलिक्युल्स लिओ रोटेटरी आहे. हा कसला आहे, लिओ रोटेटरी. लिओ रोटेटरी म्हणजे लाईट कुठे रोटेट करणार, लेफ्टला. लाईट कुठे रोटेट करणार, लेफ्ट साईडला. मग एक राईट साईडला लाईट रोटेट करतो, एक लेफ्ट साईडला लाईट रोटेट करतो, प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. मग बाळा की सपोज आपण एचे घेतले 100 मॉलिक्युल्स आणि एचे पण घेतले 100 मॉलिक्युल्स आणि दोघांचं काय बनवलं, मिक्सचर. दोघांचं काय बनवलं, मिक्सचर. तर काही मॉलिक्युल्स लाईट रोटेट करणार राईटला, काही मॉलिक्युल्स लाईट रोटेट करणार लेफ्टला. मग राईट आणि लेफ्ट दोघांची मॅग्निट्यूड सेमच आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे. तर ॲक्च्युअल जे मिक्सचर फॉर्म होईल इकडे, इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. इट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. बघ ना, एक मॉलिक्यूल 10 डिग्रीने इकडे रोटेट करतो, दुसरा मॉलिक्यूल 10 डिग्रीने इकडे रोटेट करतो, म्हणजे दोघांचं जे ऑप्टिकल रोटेशन आहे ते एकमेकांना काय होऊन जाणार, कॅन्सल. ह्याला आपण म्हणतो एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. की हे मॉलिक्यूल डेक्स्ट्रो रोटेटरी आहेत +25 डिग्री, हे मॉलिक्यूल लिओ रोटेटरी आहेत -25 डिग्री, आणि दोघांचं ज्यावेळेस आपण घेईल इक्विमोलर मिक्सचर, इक्विमोलर मिक्सचर. इक्विमोलर म्हणजे काय रे बाळा, एचे मोल्स आणि एचे मोल्स दोघांचे मोल्स काय घ्यायचे, सेम. आत्ता मी जसं तुला नंबर्स म्हणलं तसं की एचे आपण घेतले 100 मॉलिक्युल्स, एचे घेतले 100 मॉलिक्युल्स, किंवा आपण काय म्हणणार, हे 1 मोलर सोल्युशन घेतलं, हे 1 मोलर सोल्युशन घेतलं आणि दोघं एकमेकांमध्ये मिक्स केले, तर आपल्याकडे इक्विमोलार सोल्युशन फॉर्म झालं. आणि ते जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनमधून जर आपण प्लेन पोलराइज लाईट पास केली तर कुठेच रोटेट होणार नाही, ना लेफ्टला ना राईटला. का तर हे जे राईटचं रोटेशन आहे ते लेफ्टच्या रोटेशन बरोबर काय होणार, कॅन्सल. कशामध्ये, इक्विमोलार मिक्सचरमध्येच. कसं पण नाही, इक्विमोलार म्हणजे दोघांचे सेम मॉलिक्युल्स. 50 मॉलिक्युल्स लेफ्टला रोटेट करणार, 50 मॉलिक्युल्स राईटला रोटेट करणार, प्लेन पोलराइज लाईट. तर दोघांचं ऑप्टिकल रोटेशन एकमेकांना काय होऊन जाणार, कॅन्सल. आणि ओव्हरऑल जे मिक्सचर फॉर्म झालंय इट बिकम्स ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह होता, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह होता, पण दोघांचं आपण इक्विमोलार मिक्सचर फॉर्म केलं तर ते काय फॉर्म झालं, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. सच अ मिक्सचर इज कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर. ह्याला काय म्हणायचं बाळा, रेसिमिक मिक्सचर. आणि इथे बघ माझ्याकडे काही व्हॅल्यूज आहेत, ऍक्च्युअल व्हॅल्यूज रियालिटीमधला. कुठे गेला, हा इथे बघ, इथे बघ. आता टार्टारिक ऍसिड प्लस
टार्टरिक ऍसिड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असू शकतं, इनॅक्टिव्ह असू शकतं, तो वेगळा फंडा आहे एक. आता याच्यामध्ये बघ, टार्टरिक ऍसिडचा जो प्लस आहे म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे बघ, 171 डिग्री सेल्सिअस. आणि याचा स्पेसिफिक रोटेशन किती आहे बघ, प्लस 11.98 डिग्री. आणि सोल्युबिलिटी किती आहे बघ वॉटरमध्ये, 139 ग्रॅम्स पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. आता याची जी मिरर इमेज असेल प्लसची, प्लस टार्टरिक ऍसिडची मिरर इमेज, मायनस टार्टरिक ऍसिड हा दुसरा, याचं बघ मेल्टिंग पॉईंट किती आहे, 171. म्हणजे हा जो त्याकडे डेक्स्ट्रो टार्टरिक ऍसिड आहे हा लिओ टार्टरिक ऍसिड आहे. डेक्स्ट्रोचा मेल्टिंग पॉईंट 171, लिओचा मेल्टिंग पॉईंट 171च. डेक्स्ट्रोची सोल्युबिलिटी 139, लिओची सोल्युबिलिटी पण 139. डेक्स्ट्रो रोटेट करतो लाईट 11.98 डिग्रीनी, लिओ रोटेट करतो लाईट 11.98 डिग्रीनी. पण हा कुठे रोटेट करतो, प्लस म्हणजे राईट साईडला, आणि हा कुठे रोटेट करतो, मायनस म्हणजे लेफ्ट हँड साईडला. याच्यावरून आपल्याला काय कळतं की इनॅन्शोमर्स प्लस मायनस, इनॅन्शोमर्स डिपर्स इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. दॅट्स इट. की ही जी डायरेक्शन आहे प्लेन पोलराइज लाईट कुठल्या साईडला रोटेट करायची, त्यांनी फक्त हे दोघं डिफर करतात, बाकी त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत सगळीकडे सेम. मग आता सपोज आपण ह्या डी टार्टारिक ऍसिडचे 100 मॉलिक्युल्स घेतले आणि ह्या एल टार्टारिक ऍसिडचे 100 मॉलिक्युल्स घेतले आणि दोघांचं काय फॉर्म केलं, मिक्सचर. दोघांचं फॉर्म काय केलं, मिक्सचर. तर इथे दाखवलंय बघ, टार्टारिक ऍसिड प्लस मायनस, म्हणजे प्लस घेतले काही टार्टारिक ऍसिड डेक्स्ट्रो रोटेटरी, तेवढेच घेतले लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स आणि दोघांचं फॉर्म केलं मिक्सचर. स्पेसिफिक रोटेशन बघ आता 0, ते ऑप्टिकली काय बनलं, इनॅक्टिव्ह. ह्याचं डेक्स्ट्रो रोटेशन याच्या लिओ रोटेशन बरोबर काय झालं, कॅन्सल. इथे घेतले 100 मॉलिक्युल्स, इथे पण घेतले 100 मॉलिक्युल्स, म्हणजे सेम इक्विमोलार. एचे जेवढे मॉलिक्युल्स तेवढेच एचे मॉलिक्युल्स घेतले, मिक्सचर फॉर्म केलं. तर मिक्सचरचं स्पेसिफिक रोटेशन किती, 0. म्हणजे मिक्सचर बनलं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. सच ए मिक्सचर इज कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर. अशा मिक्सचरला काय म्हणायचं बाळा, इट इज कॉल्ड ॲज अ रेसिमिक मिक्सचर. इथे लिहिलंय बघ, आणि म्हणून ते प्लस मायनसनी दाखवलं होतं डीएल. तर रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय बाळा, द इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शोमर्स इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. इनॅन्शोमर्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. डी ऑप्टिकली ऍक्टिव्ह राईटला रोटेट करतो, एल ऑप्टिकली ऍक्टिव्ह लेफ्टला रोटेट करतो. मग हे जे इनॅन्शोमेरिक मिक्सचर आहे इक्विमोलार, एचे जेवढे मोल्स तेवढेच एचे मोल्स, इक्विमोलार मिक्सचर ऑफ इनॅन्शोमर्स इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शोमर्स इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आणि मग त्यालाच काय आम्ही म्हणतो, रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमेट. त्याला आम्ही म्हणतो इट इज रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमेट डिनोटेड बाय डीएल ऑर प्लस मायनस साइन. तर हे फरक महत्वाचं आहे बाळा. मग आता इकडे काय लिहिलंय बघ, द रोटेशन कॉस्ड बाय मॉलिक्यूल ऑफ वन इनॅन्शोमर, रोटेशन कॉस्ड बाय molecule of one enantiomer is exactly cancelled, plus 10 minus 10 is exactly cancelled by an equal and opposite rotation caused by molecule of its another enantiomer. म्हणजे एक enantiomer जो D आहे जेवढं रोटेशन करणार आहे, it gets exactly cancelled with other enantiomer Leo. The dextro rotation of half of the molecules gets cancelled with Leo rotation of other half molecules. Due to this external compensation, the racemic mixture becomes optically inactive. तर हे प्रचंड महत्वाचं आहे. The dextro rotation of half molecules gets cancelled with Leo rotation of other half of molecules. This external compensation of mixture is optically inactive. म्हणजे ह्या मॉलिक्यूलच्या रोटेशनला दुसऱ्या मॉलिक्यूलचं रोटेशन कॅन्सल करत, ह्याला आपण म्हणतो एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. अँड ड्यू टू दॅट एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन रेसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. आणि मग रेसिमिक मिक्सचर आपण कशाने दाखवतो, डीएल साइननी ऑर प्लस मायनस साइननी. नुसता डेक्स्ट्रो असेल तर डी ऑर प्लस, नुसता लिओ असेल तर एल ऑर मायनस, पण रेसिमिक मिक्सचर असेल डीएल ऑर प्लस मायनस. आता पुढे बाळा स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये आता आपल्याकडे जो हा फॉर्म होता डेक्स्ट्रो रोटेटरी लिओ रोटेटरी, आपल्याला बघून तर कळत नाही ना डेक्स्ट्रो कोण आणि लिओ कोण.
आता आम्हाला माहित नाही बाबा, आपल्याला माहित नाही हा डेक्स्ट्रो आहे का हा डेक्स्ट्रो आहे. फक्त आम्ही काय म्हणतोय, हा जर डेक्स्ट्रो असेल तर हा लिओ असेल, किंवा हा लिओ असेल तर हा डेक्स्ट्रो असेल. बरं बाबा, याचं नाव काय, ब्युटेन टू ऑल. याचं नाव आहे ब्युटेन टू ऑल. याचं नाव पण काय, ब्युटेन टू ऑल. कसं काय, तुम्ही तर म्हणता की आयुपॅक मध्ये एका मॉलिक्युलला एकच नाव आलं पाहिजे. ह्या दोघांचं नाव जर सेम, ते दोन्ही मॉलिक्युल सेम. पण आपल्याला माहिती आहे हा मॉलिक्युल डिफरंट आहे, हा मॉलिक्युल डिफरंट आहे. का तर हे दोघे एकमेकांचे कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. हा मॉलिक्युल आणि हा मॉलिक्युल सेम नाहीये, ह्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. मग आता ह्या मॉलिक्युलचं नाव आणि ह्या मॉलिक्युलचं नाव वेगळं पाहिजे. ब्युटेन टू ऑलच आहे पण अजून काहीतरी पाहिजे. मग ते आपण म्हणतो ऍब्सोल्यूट कन्फिगरेशन. ऍब्सोल्यूट कन्फिगरेशन. कन्फिगरेशन टॉक्स अबाउट ओरिएंटेशन ऑफ ग्रुप्स इन अ स्पेस. आता स्पेसमध्ये ग्रुप्स कसे ओरिएंटेड आहेत, ह्या दोघांचे डिफरंट आहेत, म्हणून ते एकमेकांवरती सुपर इम्पोज होत नाहीत. मग ते ग्रुप जसे ओरिएंटेड आहे तशी त्यांना नावं मिळतात. कशाने, ऍब्सोल्यूट कन्फिगरेशन मध्ये. आणि ऍब्सोल्यूट कन्फिगरेशन मध्ये नावं देण्यासाठी तुला आधी काय माहीत असावे लागतात, CIP रूल्स, जे आपण कशामध्ये बघितलेत, कॅन इनगोल्ड प्रिलॉग रूल्स. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये. कुठलं, जॉमेट्रिकल EZ आयसोमेरिझम. तर तू जर डायरेक्ट हे लेक्चर बघत असशील तर तसं नको करू. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये EZ आयसोमेरिझम कडे जा किंवा CIP रूल्स मध्ये जा. ते रूल्स सगळे बघ की आपण प्रायोरिटीज कशा असाइन करतो. तर त्या रूल्सवरती बेस्ड आता आपण इथे प्रायोरिटीज असाइन करणार आहे. तर व्हिडिओ वाटलंच पॉज कर किंवा ते चेक करून ये लगेच. CIP रूल्स किंवा नोट्स ज्या तू काढल्यात त्याच्यामध्ये CIP रूल्स बघ. मी थांबतोय. ठीक आहे, हे बघ CIP रूल्स तू बघितले असशील व्हिडिओ पॉज करून किंवा ते चेक करून आला असशील नोटबुकमध्ये. कॅन इनगोल्ड प्रिलॉग रूल्स. हाऊ द प्रायोरिटीज आर असाइन्ड टू द ॲटम्स डायरेक्टली अटॅच टू कार्बन ॲटम. आता फरक इकडं एवढाच आहे की आपल्याकडे जे अल्किन होतं, अल्किन, की सपोज ब्रोमीन, कार्बन, आयोडीन, डबल बॉन्ड C, इकडे फ्लोरीन आणि क्लोरीन. याच्यामध्ये आपण काय करायचो, एकाच डबली बॉन्डेड कार्बनकडे जायचो आधी. की सपोज राईट साईडच्या डबली बॉन्डेड कार्बनकडे प्रायोरिटीज असाइन करायचे, तर आपण क्लोरीनला द्यायचो प्रायोरिटी 1 म्हणजे हायएस्ट प्रायोरिटी, आणि लो प्रायोरिटी ग्रुप फ्लोरीन. का तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. नंतर इकडे आयोडीन आणि ब्रोमीनमध्ये परत त्याच प्रायोरिटीज द्यायचो की आयोडीन त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे किंवा ॲटॉमिक मास जास्त आहे, तर त्याची प्रायोरिटी 1, आणि ब्रोमीन त्याची प्रायोरिटी बाळा 2 इकडे. आणि मग दोन सेम प्रायोरिटीवाले ग्रुप सेम साईडला आले की आपण त्याला काय म्हणायचो, झेड आयसोमर वगैरे. तर ते तिकडे जाऊन तू रिवाईज कर. आता इकडे काय म्हणलंय बघ, ऍब्सोल्यूट कन्फिगरेशन महत्वाचं आहे. याच्यावरती बेस्ट MCQ बाळा नीटमध्ये येतो, JEE मेनमध्ये येतो. एखादं स्ट्रक्चर देतात आणि आपल्याला विचारतात की याचं कन्फिगरेशन कुठलं आहे. तर आता नीट लक्ष दे, मी काय सांगतोय त्याकडे नीट ऐक. काय करायचंय बघ, assign priorities to all atoms or groups directly attached to chiral carbon atom. Priorities are assigned on the basis of CIP rule. तुला शॉर्ट मध्ये एकदम CIP रूल पहिला मी दाखवून घेतो. तरी पण CIP रूल हो CIP रूल इथे आहे काय, हा AZ. आता याच्यामध्ये बघ CIP रूल्स काय आहेत आपल्याकडे. Priority is directly proportional to atomic number of atom directly attached to कार्बन ॲटम. आता कायरल सेंटर आपल्यासाठी, डबली बॉन्डेड कार्बन वगैरे नाही, कायरल सेंटर. आणि काय बघ, हायेस्ट प्रायोरिटी ज्याची आहे त्याला असाइन करायचं 1, आणि लोवेस्ट प्रायोरिटी आहे त्याला म्हणायचं 4. उलटं नाही, 4 म्हणजे हाय प्रायोरिटी. ज्याची सगळ्यात जास्त प्रायोरिटी 1, मग 2, मग 3 आणि 4. कार्बनला जास्तीत जास्त 4 ॲटम अटॅच असणार आहेत किंवा ग्रुप्स, मग त्याच्यानुसार आपण प्रायोरिटीज देणार 1, 2, 3, 4. आणि प्रायोरिटी कशावरती डिपेंडंट आहे, प्रायोरिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर ऑफ द ॲटम डायरेक्टली अटॅच टू कायरल कार्बन ॲटम. ॲटॉमिक नंबर आता आपल्याला माहिती आहे, आयोडीनचा ॲटॉमिक नंबर ब्रोमीनपेक्षा जास्त, ब्रोमीनचा क्लोरीनपेक्षा जास्त, क्लोरीनचा सल्फरपेक्षा जास्त. आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती आहेत. तर ॲटॉमिक नंबर ज्याचा जास्त त्याची प्रायोरिटी जास्त, ॲटॉमिक नंबर ज्याचा कमी त्याची प्रायोरिटी कमी. ओके. इफ आयसोटोप्स ऑफ सेम एलिमेंट आर प्रेझेंट, हेवियर आयसोटोप इज असाइन हाय प्रायोरिटी.
म्हणजे आपल्याकडे अशा टाईपची सिच्युएशन आहे की कार्बन आहे आणि कार्बनला कोण अटॅच आहे, एक H, एक कोण अटॅच आहे, ड्युटेरियम एक कोण अटॅच आहे, ट्रिटियम आणि एक कोण अटॅच आहे, आपण म्हणत एक अटॅच आहे, आपण म्हणत लेट्स एक एक्झाम्पल ऑफ हेलियम. आता हे बघ, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, ड्युटेरियमचा ॲटॉमिक नंबर 1, ट्रिटियमचा ॲटॉमिक नंबर 1 आणि हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय 2. त्यामुळे हेलियमची प्रायोरिटी सगळ्यात जास्त आहे. तर हेलियम आहे फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप आहे हेलियम. आता हायड्रोजन, ड्युटेरियम, ट्रिटियममध्ये प्रायोरिटी आज असाइन नाही करू शकत आपण. मग रूल आपल्याला काय सांगतोय, सेकंड हेवियर आयसोटोप गेट्स हायर प्रायोरिटी. म्हणजे ट्रिटियम तो असणार आहे सेकंड प्रायोरिटी, मग हा थर्ड प्रायोरिटी आणि हा फोर्थ प्रायोरिटी. इथे दिलंय बघ, इफ आयसोटोप्स ऑफ सेम एलिमेंट आर प्रेझेंट हेवियर आयसोटोप इज असाइन विथ हाय प्रायोरिटी. जेवढा हेवियर आयसोटोप तेवढी त्याची प्रायोरिटी जास्त. दॅट्स इट. पुढे आता, इफ द फर्स्ट ॲटम ऑफ द ग्रुप इज सेम देन नेक्स्ट ॲटम ऑफ द ग्रुप आर ऑब्झर्व्ड अँड प्रायोरिटी इज असाइन इन अकॉर्डिंग टू द रूल 1 and 2. ते आपल्याला माहिती आहे की आता ह्या कार्बनला H अटॅच आहे, ह्या कार्बनला पण H अटॅच आहे, टाय झाला. मग आपण दुसरा ॲटम बघतो, H, अरे रे. मग परत पुढचा ॲटम क्लोरीन, ऑक्सिजन. आता आपल्याला माहिती आहे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आपल्याकडे 8. मग आपण हाय प्रायोरिटी कुणाला देणार, ह्या ग्रुपला CH2Cl, आणि ह्याला लो प्रायोरिटी देणार. तर आता इथे मी जास्त डिस्कस करणार नाही, इथे मी क्विकली रिवाइज करतो, तू लक्षात ठेवायची. आणि हा एक रूल होता, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड्स आर कन्सिडर्ड ॲज सेपरेट सिंगल बॉन्ड. म्हणजे आपल्याकडे जर असेल C ट्रिपल बॉन्ड N, तर आपण ह्याला कन्सिडर करतो C ला कोण अटॅच आहे N, C ला कोण अटॅच आहे N आणि C ला कोण अटॅच आहे N. म्हणजे आपण कन्सिडर करतो की C ला 3 वेळा नायट्रोजन अटॅच आहे आणि त्याच्यानुसार आपण प्रायोरिटीज असाइन करत राहतो. अजून काही रूल्स होते जे आपण पुढे बघितलेत त्यावेळेस. आता इथे परत तेच नाही रे, सिलेबसच संपणार नाही तेच करत बसलो तर. चलो, तर आता मी येतो इथे जिथे आपण आहे तिथे. पहिला फंडा काय आपल्याला म्हणतो, असाइन प्रायोरिटीज टू द ॲटम्स ऑर ग्रुप्स अटॅच टू कायरल कार्बन ॲटम. प्रायोरिटीज आर असाइन युझिंग CIP रूल. आता हा कायरल कार्बन ॲटम आहे आणि त्याला जे ॲटम्स अटॅच आहेत किंवा ग्रुप्स अटॅच आहेत त्यांना काय असाइन करायच्यात, प्रायोरिटीज. आणि प्रायोरिटीमध्ये आपल्याकडे काय, प्रायोरिटीमध्ये आपलं लिहिलंय की 1 म्हणजे आपल्याकडे काय, वन म्हणजे हायेस्ट प्रायोरिटी. आणि मग प्रायोरिटी कमी कमी होत जाणार आहे. मग आपल्याकडे असेल प्रायोरिटी 2, प्रायोरिटी 3 आणि लास्टला काय असणार आहे, प्रायोरिटी 4 म्हणजे लोएस्ट प्रायोरिटी. आता याच्यामध्ये बघ, एक आयोडीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, हायड्रोजन आहे. तर प्रायोरिटीमध्ये काय असेल, आयोडीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, मग क्लोरीन आणि सगळ्यात कमी प्रायोरिटी कुणाची, हायड्रोजनची. ओके, वाटलंच मी इकडे लिहून ठेवतो की आता प्रायोरिटीमध्ये आयोडीनची प्रायोरिटी सगळ्यात जास्त असेल कुणापेक्षा, ब्रोमीनपेक्षा. ब्रोमीनची जास्त असेल क्लोरीनपेक्षा आणि क्लोरीनची ऑब्विसली जास्त असणार आहे हायड्रोजनपेक्षा. हे आपण काय बघितलं, प्रायोरिटीचा ट्रेंड, की प्रायोरिटीज असाइन ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर ऑफ द ॲटम डायरेक्टली अटॅच टू कायरल कार्बन. कायरल कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे, आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन, हे सगळे डिफरंट आहेत. मग ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला प्रायोरिटी जास्त. मग आता बघ, सगळ्यात जास्त प्रायोरिटी कुणाला असाइन होणार, आयोडीनला फर्स्ट प्रायोरिटी. मग कुणाला असाइन होणार प्रायोरिटी, ब्रोमीनला सेकंड प्रायोरिटी. मग प्रायोरिटी कुणाला असाइन होणार, थर्ड प्रायोरिटी. आणि मग कुणाला असाइन होणार, फोर्थ प्रायोरिटी. मग फोर्थ प्रायोरिटी. आता बघ, आता लक्षात घ्या, आता काय, आता हा जो आपल्याकडे मॉलिक्यूल आहे इथला, त्याला रिओरिएंट करायचा आहे आपण. कसा, अरेंज द मॉलिक्यूल सच दॅट द लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज बिहाइंड द कायरल कार्बन ॲटम दॅट इज अवे फ्रॉम द वीवर. आता हा जो आपला मॉलिक्यूल आहे, अरेंज द मॉलिक्यूल सच दॅट लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज बिहाइंड द कायरल कार्बन ॲटम दॅट इज अवे फ्रॉम द वीवर. आता हा जो कायरल कार्बन ॲटम आहे त्याच्या पाठीमागे गेला पाहिजे कोण, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप, म्हणजे ग्रुप नंबर 4. आणि ग्रुप नंबर 4 नेहमी कसा पाहिजे आपल्यापासून, अवे फ्रॉम द वीवर. ग्रुप नंबर 4 मस्ट बी
अवे फ्रॉम द वीवर. तर आता बघ, लक्ष दे. आता इथे आपण हा जो मॉलिक्यूल आहे, इथला कार्बन आणि त्याच्या पाठीमागे कोण गेला पाहिजे, एच. तर आपण ह्या साईडनी बघणार आहे. म्हणजे हे बघ, स्क्रीनकडे बघ, स्क्रीनकडे कन्सिडर कर. आता स्क्रीनमध्ये की हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, येलो. हा येलो जो आहे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे. हा प्रायोरिटी 1 ग्रुप आहे असं ॲझ्युम करतो की ग्रीन म्हणजे प्रायोरिटी 1, ब्ल्यू म्हणजे प्रायोरिटी 2, प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2, पर्पल प्रायोरिटी 3. नीट ऐक, ग्रीन प्रायोरिटी 1, ब्ल्यू प्रायोरिटी 2, पर्पल प्रायोरिटी 3 आणि येलो प्रायोरिटी 4 ग्रुप. मग आता तो हा मॉलिक्यूल अशा टाईपमध्ये अरेंज करायचा की प्रायोरिटी 4 वाला ग्रुप म्हणजे लोएस्ट प्रायोरिटी वाला ग्रुप ह्या कायरल सेंटरच्या कुठे गेला, पाठीमागे. मग आपल्याला अशा टाईपमध्ये दिसणार आहे बघ की कार्बन आणि लोएस्ट प्रायोरिटी वाला ग्रुप दिसतच नाहीये. येते लक्षात तुझ्या. हा मॉलिक्यूल आपण अशा टाईपमध्ये ओरिएंट करायचा आपल्याकडे की लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, इट्स अवे फ्रॉम द वीवर. आता तू फुडून बघतोयस तर तुझ्यापासून हा जो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे तो काय आहे, अवे. तर हे करायचं. आता प्रायोरिटी 1 ग्रुप आहे, प्रायोरिटी 2 ग्रुप आहे, हा प्रायोरिटी 3 ग्रुप आहे. ओके, चलो. तर आता बघूयात बघ इथे काय. अरेंज द मॉलिक्यूल सच दॅट द लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप 4 इज बिहाइंड द कायरल कार्बन ॲटम. मग आता हा एच कार्बनच्या मागे गेला तर वरती कोण दिसणार आहे, आयोडीनच. इथे काही चेंज होणार नाही, आयोडीनच दिसणार आहे. चलो, एक आयोडीनच दिसणार आहे. राईट साईडला कोण दिसणार ते फार महत्वाचं आहे, ब्रोमीन. आणि लेफ्ट साईडला कोण दिसणार, क्लोरीन. ते जर ओळखता नाही आलं तर फिनिश. मग म्हणून तुला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला वगैरे मी बऱ्यापैकी नीट शिकवलंय सगळं. ब्रोमीन, क्लोरीन. आलं लक्षात तुझ्या. हा मॉलिक्यूल ज्यावेळेस आपण कार्बन आणि एच मी थोडासा रोटेट करणार, थोडासा, की जेणेकरून ह्या कार्बनच्या पाठीमागे एच गेला पाहिजे. तर हा कार्बन आणि त्याच्या पाठीमागे लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप, इथे लिहिलंय बघ, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप एच इज अवे फ्रॉम द वीवर बिहाइंड द कायरल कार्बन ॲटम. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर बिहाइंड द कायरल कार्बन ॲटम. चला, तर आम्हाला आता काय माहित आहे, आम्हाला माहित आहे आयोडीन इज प्रायोरिटी 1 ग्रुप, वरतीच असाइन केलात आम्ही. ब्रोमीन इज प्रायोरिटी 2 ग्रुप अँड क्लोरीन इज प्रायोरिटी 3 ग्रुप. इथे लिस्ट करून घेतो मी. आयोडीन आमच्याकडे वरती आहे, राईट साईडला ब्रोमीन आहे, लेफ्ट साईडला क्लोरीन आहे. आयोडीन आहे इज अ प्रायोरिटी 1 ग्रुप, ब्रोमीन आहे इट इज अ प्रायोरिटी 2 ग्रुप आणि क्लोरीन आहे प्रायोरिटी 3 ग्रुप आहे. मग आता थर्ड रूल बघ. सगळ्यात पहिला रूल तर काय, नीट लक्षात घे, वेळ जाऊ देत. प्रायोरिटीज आर असाइन अकॉर्डिंग टू CIP रूल. कायरल सेंटर जे आहे त्याला जे ॲटम्स किंवा ग्रुप्स अटॅच आहेत त्यांना आपण प्रायोरिटीज असाइन करून घ्यायच्या हायेस्ट टू लोवेस्ट अकॉर्डिंग टू CIP रूल. अकॉर्डिंग टू CIP रूल, दॅट्स इट. नंतर आपण मॉलिक्यूल अशा टाईपमध्ये बघायचा, म्हणजे ओरिएंट करायचं की लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर. ओके, आता आपण काय करायचं बघ, ड्रॉ कर्व्ड ॲरो फ्रॉम हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप टू सबसिक्वेंट लोअर प्रायोरिटी ग्रुप. आता कर्व्ड ॲरो ड्रॉ करायचा कुठून, फ्रॉम हायेस्ट प्रायोरिटी टू लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप, 1 to 2 to 3. हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे काय 1 आणि लोएस्ट प्रायोरिटी म्हणजे काय 3. 4चं गेलं आपलं, तर आपण अवे फ्रॉम द वीवर केला. आता आपण ॲरो ड्रॉ करायचा फ्रॉम 1 to 2 to 3 आणि तो जर ॲरो क्लॉकवाईज आला तर कन्फिगरेशनला काय म्हणायचं, R. आणि तो जर ॲरो आला अँटी क्लॉकवाईज तर कन्फिगरेशनला काय म्हणायचं, S. सगळ्यात महत्वाचं की वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर, वेन लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर and the curved arrow drawn from highest priority to lowest priority group, that is from 1 to 2 to 3. When lowest priority group is away from the weaver and curved arrow is drawn from 1 to 2 to 3, if the curved arrow is clockwise, the configuration is R, rectus म्हणजे right side ला. If the arrow is anti-clockwise, then the configuration is sinister म्हणजे left.
ते कुठल्या लँग्वेजमधनं आलं असेल तर हे आर आणि एस. तर ॲब्सोल्यूट कन्फिगरेशन जे आहे त्यालाच आपण म्हणतो आर एस कन्फिगरेशन, की एकाला म्हणायचं आर, मग त्याची मिरर इमेज येते एस. म्हणजे ब्युटेन टू ऑल 2 टाईपमध्ये असू शकतो, आर एस. तेच बघणार आहे आपण, थोडीशी पेशन्स ठेवा अजून. चला, तर रूल आम्हाला काय म्हणतो, कर्व्ड ॲरो ड्रॉ करा म्हणतो. कुठून? 1 to 2 to 3. मग आम्हाला दिसतंय 1 to 2 to 3 हा कर्व्ड ॲरो ड्रॉ केला आपण. फ्रॉम 1 to 2 to 3 कर्व्ड ॲरो. कसला आला हा स्क्रीनमुळं, तसंच येतं ते. मग इथं कसे बरोबर काढलेत? हां, सर्कल काढून डिलीट केलेलं दिसतंय मी. तसं करतो, ते सगळ्यात बेस्ट माझ्यासाठी. मी दिसायला सुद्धा ते चांगलं दिसेल. नो, असलं केलंय काहीतरी मी. हे बघा, आता कर्व्ड ॲरो आपण ड्रॉ केला फ्रॉम 1 to 2 to 3. कर्व्ड ॲरो इज ड्रॉन फ्रॉम हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप टू लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. आणि कर्व्ड ॲरो कसला आला आपल्याकडे? क्लॉकवाईज. कर्व्ड ॲरो कसला आला आपल्याकडे? क्लॉकवाईज. कर्व्ड ॲरो जर मला क्लॉकवाईज आला तर आपल्याकडे कन्फिगरेशन काय? आर. तर हे जे आपल्याला कन्फिगरेशन दिलंय आता, हा इट इज अ आर कन्फिगरेशन. आर. आणि मग याची मिरर इमेज जर घेतली असती तर ते आपल्याला आलं असतं एल. का? तर हे बघ, मिररमध्ये हे काय होणार सगळं? मिररमध्ये सी, पाठीमागचा एच तर आहे तसाच राहील. आय, इकडे कोण येणार? ब्रोमिन. इकडे कोण येणार? क्लोरीन. हा प्रायोरिटी 1 ग्रुप, प्रायोरिटी 2 ग्रुप, प्रायोरिटी 3 ग्रुप. 1 to 2 to 3 ॲरो काय आला? अँटी क्लॉकवाईज. 1 to 2 to 3 ॲरो काय आला? क्लॉकवाईज. ॲरो क्लॉकवाईज आला, कन्फिगरेशन इज आर. ॲरो अँटी क्लॉकवाईज आला, कन्फिगरेशन इज एस. म्हणजे दिलेलं कन्फिगरेशन जर आर असेल, गिवन कन्फिगरेशन आर असेल, तर त्याची मिरर इमेज काय असते? एस. आणि जर तुला गिवन कन्फिगरेशन एस असेल तर त्याची मिरर इमेज काय असते? आर. बस तुला आर आणि एस असाइन करता आलं पाहिजे, बाकी काही नाही. तर इथे पण दाखवलंय बघ, मी तेच दाखवलंय, वरती जे केलंय तेच दाखवलंय, की काय करायचं? एक मिरर फक्त प्लेस केला इकडे, बाकी काही नाही. की हा कार्बन हा हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप, सेकंड, थर्ड, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप, आणि त्याची मिरर इमेज इकडे काढली आहे बघ. 3, 1, 2, 4 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. का? तर सगळे ॲटम्स काय आहेत? कलरवरून बघ डिफरंट आहेत. तर दिस टू आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आता मॉलिक्यूल आपण असा रोटेट करणार की हा झाला पाहिजे अवे फ्रॉम द व्हीवर. तर हे बघ, अवे फ्रॉम द व्हीवर म्हणजे त्याला टिल्ट करणार. आत्ता अशी सिच्युएशन आहे, अशा टाईपची. मग त्याला काय करणार तुम्ही? टिल्ट. आत्ता अशी सिच्युएशन आहे, त्याला करणार तुम्ही टिल्ट. टिल्ट केला की तुम्हाला काय दिसेल? 3, 2, 1 हे करता आलं पाहिजे. मग ॲरो ड्रॉ करणार फ्रॉम 1 to 2 to 3. ॲरो आला क्लॉकवाईज, आर कन्फिगरेशन. आणि ह्याला जर आपण टिल्ट केला की लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवे फ्रॉम द व्हीवर, ते अशा टाईपमध्ये दिसणार आहे इथे जे दाखवलंय ते. मग 1 to 2 to 3 अँटी क्लॉकवाईज, एस कन्फिगरेशन. त्याला आपण म्हणतो आर एस कन्फिगरेशन और ॲब्सोल्यूट कन्फिगरेशन, और ॲब्सोल्यूट कन्फिगरेशन. आणि इथे पण तेच दाखवलंय बघ. आता याच्यामध्ये काय आहे बघ, ह्या कार्बनला कोण कोण अटॅच आहे? हा 2 ब्रोमोब्युटेन आहे आपला, 2 ब्रोमोब्युटेन, आणि त्याची मिरर इमेज आहे इकडे. इकडे त्याची मिरर इमेज आहे. हा पण कोण आहे? 2 ब्रोमोब्युटेन. मग दोघांना एकमेकांपासून सेपरेट कसं करायचं बाळा? सेपरेट म्हणजे नॉमेनक्लेचरमध्ये एक डेक्स्ट्रो असेल तर एक लिओ असेल. आणि आर आणि एसचा काही संबंध नाही. आर कॅन बी डेक्स्ट्रो रोटेटरी और लिओ रोटेटरी. एस कॅन बी डेक्स्ट्रो रोटेटरी और लिओ रोटेटरी. हा, गिवन कंपाऊंडमध्ये आर जर असेल लिओ रोटेटरी तर त्याचा एस काय असणार आहे? डेक्स्ट्रो रोटेटरी, मिरर इमेज. आता हे बघ, आपल्याकडे कार्बनला कोण अटॅच आहे? इथे याच्यामध्ये बघ, 2 ब्रोमोब्युटेनमध्ये. चल,
2 ब्रोमोब्युटेनमध्ये आपण आधी प्रायोरिटीज असाइन करून घेऊयात. हे बघ, त्यासाठी इथे मॉलिक्यूल मी ड्रॉ करतो. 2 ब्रोमोब्युटेन. 2 ब्रोमोब्युटेनची काय सिच्युएशन आहे बघ. सी ला कोण कोण अटॅच आहे बघ. एक एच, सी, एच, एच, सी, एच, 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 इकडे ब्रोमीन आणि इकडे CH3, सी, एच, एच आणि एच. आणि हा कायरल कार्बन ॲटम आहे. आता कायरल कार्बन ॲटमला जे ग्रुप्स अटॅच आहेत त्यांना प्रायोरिटी असाइन करायची. म्हणजे इकडं नाही प्रायोरिटी असाइन करायची, किंवा इकडे ह्या कार्बनला जे अटॅच आहे त्यांना प्रायोरिटी असाइन करायची. मग बघ आता की तो जो कायरल कार्बन आहे हा, त्याला एक कोण अटॅच आहे. एच. एक कोण अटॅच आहे. ब्रोमीन. इकडे कोण अटॅच आहे. कार्बन. इकडे कोण अटॅच आहे. कार्बन. आणि इकडे पण कोण अटॅच आहे. कार्बन. म्हणजे टाय. आता प्रायोरिटीज असाइन करताना कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे बघतो आपण. कार्बन, कार्बन, एच, ब्रोमीन. आणि ॲटॉमिक नंबरनुसार आपल्याला माहिती आहे ब्रोमीन सगळ्यात पहिला येईल प्रायोरिटीमध्ये, मग कार्बन, आणि सगळ्यात कमी कोण. एच. म्हणजे हा तर असणार आहे प्रायोरिटी 1 ग्रुप, काही डाऊट नाही. हा तर असणार आहे प्रायोरिटी लो ग्रुप 4, काही डाऊट नाही. आता कार्बन कार्बनमध्ये टाय झालाय. इकडे 2 का इकडे 2, तर ते बघूयात. एक तर आम्हाला कळलं की हा लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप 4, हा हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप 1. आणि इथे ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये झाला टाय. मग आपण नेक्स्ट ॲटम बघतो. ह्याला कोण अटॅच आहे. एच. ह्याला पण कोण अटॅच आहे. एच. टाय. पुढे बघतो. एच, एच, टाय. पुढे कार्बन. ह्याला कोण अटॅच आहे. एच. तर कार्बनची प्रायोरिटी जास्त आहे बाळा. तर हा सेकंड प्रायोरिटी ग्रुप, आणि मग हा कुठला. थर्ड प्रायोरिटी ग्रुप. तर इकडे नोट डाऊन करताना आपण ते नोट डाऊन करतो बघ की त्या कार्बनला पुढे कोण अटॅच आहे. एच, एच आणि सी. एच, एच आणि सी अटॅच. आणि इकडे लेफ्ट साइडला कोण अटॅच आहे. लेफ्ट साइडला तिन्ही एच अटॅच आहेत. एच, एच, एच. तर लेफ्ट साइडला तिन्ही एच, एच आणि एच अटॅच आहेत. झालं, आलं लक्षात. काय केलं आपण प्रायोरिटीज असाइन केल्या. प्रायोरिटीज 2 ब्रोमोब्युटेनमध्ये हा जो कायरल सेंटर आहे त्याचा हा एक ग्रुप आहे. ब्रोमीन, एच, CH3, C2H5. त्यांना प्रायोरिटीज असाइन केल्या. प्रायोरिटी 1 ग्रुप, लोएस्ट प्रायोरिटी 4 ग्रुप, प्रायोरिटी 2 ग्रुप, आणि हा प्रायोरिटी कसला आहे 3 ग्रुप. तर हा प्रायोरिटी 2 ग्रुप. का तर एच, एच म्हणजे आधी CC मध्ये टाय झाला, मग एच, एच मध्ये एच, एच, याच्याकडे एच आहे, याच्याकडे कार्बन ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त येतोय, मग तो झाला बाळा सेकंड प्रायोरिटी ग्रुप, आणि हा झाला थर्ड प्रायोरिटी ग्रुप. मग वरती बघा आता इथे चित्रात 2 ब्रोमोब्युटेनमध्ये इकडे बघ आता हायड्रोजनला 4th प्रायोरिटी. हे बघ 4th प्रायोरिटी. CH3ला 3rd प्रायोरिटी. हे बघ 3rd प्रायोरिटी. C2H5ला 2nd प्रायोरिटी. 2nd प्रायोरिटी. ब्रोमीनला हायेस्ट प्रायोरिटी 1. ब्रोमीनला हायेस्ट प्रायोरिटी 1. आणि हे आपल्याकडे गिवन स्ट्रक्चर आहे. आता प्रायोरिटीज कळलं आपल्याला, हे गिवन स्ट्रक्चर आहे. आता हा जो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, आपल्याला सगळ्यात पहिला रूल तर काय, असाइन प्रायोरिटीज टू ऑल द ॲटम्स अँड ग्रुप्स डायरेक्टली अटॅच टू कायरल सेंटर. तर आपण प्रायोरिटीज असाइन करून घेतल्या 1, 2, 3. तिसरा रूल म्हणतो ओरिएंट मॉलिक्यूल सच दॅट लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप इज अवे फ्रॉम द वीवर. तर आता ही जी डॉटेड लाईन आहे, हॅच्ड लाईन, डॉटेड म्हणजे हॅच्ड, ही हॅच लाईनच आम्हाला काय सांगते की एच कुठे आहे, अवे फ्रॉम द वीवर. हे तर माहिती आहे ना, प्लेन ऑफ पेपर मधले बॉन्ड.
प्लेनमधून बाहेर येणारा बॉन्ड टुवर्ड्स द व्हीवर. आणि हा काय हॅच्ड म्हणजे डॅश्ड बॉन्ड गोईंग अवे फ्रॉम द व्हीवर. तर हा जो लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे हा आधीपासूनच अवे फ्रॉम द व्हीवर आहे. हे बघ, द ग्रुप विथ द लोएस्ट प्रायोरिटी इज बॉन्डेड बाय हॅच्ड वेज म्हणजे अवे फ्रॉम द व्हीवर. त्यालाच मी पुढे काय म्हणतो, असं नको. अरे बापरे, केवढा झाला फॉन्ट तो, सॉरी. दॅट इज अवे फ्रॉम द व्हीवर. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप आधीपासूनच काय अवे फ्रॉम द व्हीवर. मग आता काय करायचं, आता फक्त आपण लाईन ड्रॉ करायची 1 2 2 3. हा तर अवे फ्रॉम व्हीवरच आहे, तेच पाहिजे ना आपल्याला. हा अवे पाहिजे, गेला अवेच आहे. आता लाईन ड्रॉ करायची फ्रॉम 1 to 2 to 3 आणि लाईन कशी आली अँटी क्लॉकवाईज म्हणजे कर्ड ॲरो, लाईन म्हणण्यापेक्षा ॲरो. 1 to 2 to 3 काउंटर क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज, त्याला आपण काय म्हणणार आहे एस कन्फिगरेशन. काउंटर क्लॉकवाईज एस कन्फिगरेशन. आणि आता मिरर इमेजमध्ये बघ, त्याची मिरर इमेज घेतली. अजून पण लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप कुठे आहे अवे फ्रॉम द व्हीवर, कारण कुठल्या लाईनला आहे डॉटेड, तर हा अवेच आहे. आता बाळा 1 to 2 to 3 लाईन ड्रॉ करतो. 1 to 2 to 3 काय आली ती कर्ड ॲरो क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आला तर कसला कन्फिगरेशन आर, अँटी क्लॉकवाईज आला तर कसला कन्फिगरेशन एस. पण लक्षात ठेवायचं क्लॉकवाईज आर, अँटी क्लॉकवाईज एस. कधी when lowest priority group is away. लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप अवेच पाहिजे तरच हे व्हॅलिड आहे, नाहीतर नाही. रूल्स आहेत. तर म्हणून बाळा हा S2 ब्रोमोब्युटेन आणि हा कोण R2 ब्रोमोब्युटेन. हा कोण R2 ब्रोमोब्युटेन. आता याच्यावरती जास्त डिस्कशन नेक्स्ट चॅप्टरमध्ये करू आपण. हे नेक्स्ट लेक्चर